नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रेया संजय पाटील. मी आता 9वी मध्ये शिकते. विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तसेच त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनाही मी अभिवादन करते. धर्मवीर संभाजीराजे यांनाही माझा मानाचा मुजरा व ज्यांच्यामुळे हे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाले अशा शिवबाच्या प्रत्येक मावळ्यास या शिवकन्येचा शिवनमस्कार शिवनमस्कार शिवनमस्कार. इतिहासाने वळून पाहावं असो तुंग आपलं कर्तृत्व, भविष्याची ही झोळी भरावी असं उदार आपलं दातृत्व. काळोखा लावला सूर्य रोज उगवतो नव्याने, अरे सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, मगर करोड़ों को जिसने चमकाया उसका नाम शिवराय है, उसका नाम शिवराय है. सैतान रूपी मुघलांच्या सावलीतला तो काळात अंधाराने बरकटलेला, दाही दिशा सुन्न झाल्या होत्या. भर दिवसा या भूमीवर अन्याय होत होता. अन्याय करणाऱ्यांची नरडी छाटण्यासाठी जिजाऊंच्या पोटी शिवरत्न जन्माला आले. शौर्य, कीर्ती आणि यशाची परंपरा असलेला दऱ्याखोऱ्यातील मावळ मातीचा इतिहास आणि या भूमीवर आधिपत्य गाजवणारा लोकांचा राजा म्हणजे राजशिव छत्रपती, ज्याच्या पराक्रमाची गाथा जन्मलेलं पोर गाताय. सह्याद्रीच्या कडाकापासून एकच नाद घुमतोय, आमच्या रक्तात काळजात राहते शिवाजी राजे, रक्तात काळजात राहते शिवाजी राजे. अहो रांझाच्या पाटलाचं भर चौकात हात पाय कलम करून त्याने चौरंग बांधला. हे आठवलं की राजा तुमचा अभिमानच वाटतो. पण राजे आज असं म्हणावं असं वाटतं की राजे तुमची गरज आहे या मातील, राजे तुमच्या न्यायाची गरज आहे आम्हाला. परिस्थितीकडे पाहून राजे म्हणायचे, अशीच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदने छत्रपती वदने छत्रपती. प्रत्येक स्त्रीलाही म्हणणारा राजा जर आज असता तर प्रत्येक निर्भयाला न्याय मिळाला असता व आया बहिणीची छेड काढत फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आळा बसला असता. ज्यांना सत्तेचा मोह नव्हता, पैशाची धुंदी नव्हती, कशाचीच कमी नव्हती, एका श्रीमंत वतनदाराचा मुलगा होते राजे. खूप आरामात जगले असते, पण त्यांना लोकांचा आराम आणि जनतेचे छत्र बघायचे होते आणि हेच तर जिजाऊंचे संस्कार होते. ज्या वयात मुलं विटी दांडूचा खेळ खेळत दंग असतात ना, त्या वयात तलवारीची मुठ घट्ट पकडण्यात दंग होता माझा राजा. कशासाठी तर फक्त लोक कल्याणासाठी आणि लोकांच्या रक्षणासाठी. ज्ञानियाचा अनतुक्याचा तोची माझा वंश आहे, शिवबाची या रक्तात फक्त लोक कल्याणाचाच अंश आहे, लोक कल्याणाचाच अंश आहे. सती प्रथा अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या 18 पगड जातींचा देव म्हणजे राजशिव छत्रपती, ज्यांनी कधी जातीभेद वर्णभेद व गरीब श्रीमंत असा भेद केला नाही व सर्व जनतेला समान धरला असा तो एकमेव राजा म्हणजे राजशिव छत्रपती. म्हणतात ना, जगणारे ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र, ज्याने स्वतःच्या कुटुंबाला विसरून अवघा महाराष्ट्र ज्यांनी घडवला तो राजा म्हणजे राजशिव छत्रपती राजशिव छत्रपती. लोकांसाठी त्यांनी आपला जीव ही छत्रपती शिवाजी महाराज हे लढले फक्त लोकांसाठी आणि 50 वर्ष जगले ही फक्त लोकांसाठी. ज्यांनी आपल्या विचारांची तलवार लोकांच्या मनामनावरून फिरवली असा एकमेव राजा म्हणजे राजशिव छत्रपती राजशिव छत्रपती. लॉर्ड माउंटबॅटन म्हणले होते, जर छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते ना तर इंग्लंडने संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य केले असते. मग मित्रांनो विचार करा, जर छत्रपती शिवाजी महाराज हे जर महाराष्ट्रात जन्माला आले आहेत तर आपण किती नशीबवान आहोत, आपण किती नशीबवान आहोत. एवढी शिवविचारांची शिदोरी देऊन शेवटी जाताना एवढंच म्हणेन, ज्यांनी एवढे अनेक गडकोट किल्ले जिंकले पण त्याचे मोठेपणा त्याच्यावर एकही नाव दिले नाही स्वतःचे. एवढ्या मोहिमा जिंकल्या पण कधी त्या मोहिमा जिंकण्यासाठी पंचांग पाहिले नाही. एवढे श्रीमंत होते पण कधी व्यसनाच्या आहारी गेले नाहीत. यश अपयश आले म्हणून कधी आत्महत्येचा विचार केला नाही. आणि असाच होता माझा राजा राजशिव छत्रपती शिवाजी महाराज की जय.